जुलै ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये काल सोमवारी सुद्धा वाटप करण्यात आलं होतं। आज वार मंगळवार आहे, वाटपाचा दुसरा दिवस सुद्धा या ठिकाणी पार पडत असल्याचा ताप पाहायला मिळतोय। आज दुसऱ्या टप्प्यातील 42 लाख लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती मंगळवारी सुद्धा पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे आज नेमकं मंगळवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी गोड होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तरपणे बघणार आहोत। आता तुम्हाला एक लाडक्या बहिणींनो प्रश्न पडला असेल की काल सोमवारी सर्व लाडक्या बहिणींना सर्व जिल्ह्यामध्ये वाटप करायला सरकारला काय झालं होतं? तर सर्वांनी लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, एकाच दिवशी एकाच वेळेला सर्व जिल्ह्यामध्ये पैसे बँकेत येत नसतात, कारण तसा डीबीटीचा नियम असतो। काही ठराविक जिल्ह्यामध्ये काल पैशांचं वितरण या ठिकाणी वाटप झालं होतं, परंतु अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता वाट बघत होत्या। मग ते वाट बघून थकलेल्या होत्या, त्यांना पैशांचं वितरण काल झालेलं नव्हतं। अखेर त्यांना सरकारच्या माध्यमातून आता जवळपास 3700 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर करून आज मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी जवळपास 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप या ठिकाणी परत एकदा करण्यात येऊ लागले। त्यामुळे आज जवळपास दुसऱ्या टप्प्यातील 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे काल ज्यांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। सोमवार आणि मंगळवार म्हणजेच 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट असं 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। लक्षात ठेवा, 24 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता वाटप करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे काल 12 तासामध्ये जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। आज मंगळवार, आज इथून पुढच्या 12 तासामध्ये 18 ऑगस्ट रोजी उरलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 42 लाख लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तिकडून स्वतः सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय आणि डीबीटीचं बटन तिकडून दाबल्या पुढच्या 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये महिलांच्या खात्यावरती नेहमीप्रमाणे पैसे या ठिकाणी जमा होत असतात आणि तशा प्रकारे या ठिकाणी पैसे जमा होऊ लागलेत। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% दिलेला शब्द पाळतात। तुम्हाला पण माहित आहे, प्रत्येक महिन्याला आतापर्यंत त्यांनी 1500 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती सोडलेले आहेत। परंतु प्रॉब्लेम एकच होतो, काय वेळेला काय होतं, तिकडून सरकारकडे निधी मंजूर करायला आणि GR काढायला वेळ होतो, त्यामुळे पैसे वितरणासाठी थोडा वेळ लागतो। परंतु तुम्हाला अजिबात या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यापासून वंचित कोणालाही ठेवलं जात नाही। मग आता KYC केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बंद झालंय, परंतु ते सुद्धा कसं चालू करायचं याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। अनेक लाडक्या बहिणींनी या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न केला की आता आम्हाला तुम्ही गॅस सिलेंडर जी टाकी आहे तर ती मोफत देणार होता आणि त्याचं काय झालं? आणि तुम्हाला पण चांगलंच माहित आहे 1500 रुपयेवरून तुम्ही 2100 रुपये करणार होता, तर त्याचं काय झालं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसवर जी सबसिडी तुम्ही पहिला देत होता तर त्याचं काय झालं? या सुद्धा सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत। आणि आज वार मंगळवार नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची एक यादी सुद्धा या ठिकाणी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचं पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। पहिला टप्पा या ठिकाणी मुंबई येथे मंत्रिमंडळातून जवळपास 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। आज दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी नागपूर येथून 3700 कोटी रुपयांचा या ठिकाणी आता निधी मंजूर करून दुसऱ्या टप्प्यातील बहिणींना सुद्धा जोरदार पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली आहे। काल या ठिकाणी पैशांचं वितरण अनेकांना झालंय, परंतु आज ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना एकाला सुद्धा शिल्लक ठेवू नका, पैशांचं वितरण झाल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची सुद्धा ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या। कारण गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या। कोणी म्हणत होतं आज पैसे येतील, कोणी म्हणत होतं उद्या पैसे येतील, कोणी म्हणत होतं 15 ऑगस्ट पर्यंत पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काय केल्याने या ठिकाणी पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे महिलांनी या ठिकाणी विचारपूस केल्यानंतर अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट म्हणजेच काल सोमवार आणि आज मंगळवार 2 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो बिंदास राहायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय
आमच्या या ठिकाणी एका सुद्धा गोरगरीब लाडक्या बहिणींना आम्ही वगळणार नाही. जेवढ्या पण काय लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आता पैशांचं वितरण जमा करण्यात येणार आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला होता की सरकार निवडून आल्यानंतर 1500 रुपयेवरून 2100 रुपये करणार असं बोललं होतं. मग ते 1500 रुपयेवरून 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे? आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरची जी 830 रुपयाची जी काय आता सबसिडी मिळत होती तर ती बंद का झाल्या आणि ती चालू परत करण्यासाठी नेमकं काय काय प्रोसेस करावी लागणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. बघा सरकार काय म्हणतंय, कोणीही लाडक्या बहिणींनी घाबरू नये, कारण अफवा अशा पसरलेल्या असतात लाडकी बहीण योजना बंद होणार, इथून पुढे 1500 रुपये मिळणार नाही असं या ठिकाणी अफवा पसरलेल्या असतात. परंतु त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले अजिबात या ठिकाणी पुढच्या 5 वर्षापर्यंत अजिबात लाडकी बहीण योजना काही केल्याने बंद होणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी त्यांनी दिला आहे. आणि तशा प्रकारे पैशांचं वितरण महिलांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता सर्व काही अपडेट तुम्हाला सांगणार आहे. गॅसचे 830 रुपये कसे मिळवायचे, त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै ऑगस्टचे 3000 रुपये आज नेमकं कोणत्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. कालचा पहिला टप्पा पूर्ण झाला, आज दुसरा टप्पा या ठिकाणी कोणाकोणाला वाटप होणार आहे बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना सर्वांनाच पैशांचं वितरण होणार का, तर सर्वांना पैशांचं वितरण यावेळी या ठिकाणी आता होणार नाही. KYC तुम्ही केलेली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या ठिकाणी रेशन कार्डाला आधार कार्डचा नंबर जोडलेला पाहिजे. आता अनेक महिला अशा आहेत त्यांनी आधार कार्डचा नंबर बँकेला जोडलाय परंतु रेशन कार्डाला जोडलेलाच नाही. त्यामुळे सरकारला अशी अडचण निर्माण होत आहे की तुमच्या रेशन कार्डावरती नेमकं किती जणांची नावे आहेत. आता काही जण रेशन कार्ड काय करत असतात, इथे आपल्या गावामध्ये काढत असतात परंतु ते बाहेर गावी गावाला त्या ठिकाणी गेल्यामुळे तिथे राहत असल्यामुळे नोकरीनिमित्त त्या ठिकाणी सुद्धा रेशन कार्ड काढले असतात आणि नावं कमी करायची विसरलेली असतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी लाभ जात असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. त्यामुळे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक या ठिकाणी करणं गरजेचं होतं आणि ते केलं असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ या ठिकाणी आज मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की आता नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त बाहेर असताना अनेक महिलांनी त्यांना विचारलं की जुलै महिना संपून गेला, ऑगस्ट महिना सुद्धा संपत आलेला आहे आणि तुम्ही पैशांचं वितरण आमच्या बँकेच्या खात्यावरती का लवकर करत नाही, तर यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे काळजी करू नका, आमच्याकडे या ठिकाणी निधी थोडा कमी होता त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून थोडा निधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मागवण्यात आलाय. हा निधी या ठिकाणी परवा दिवशी पोहोचल्यामुळे काल आता जवळपास सोमवारी सुद्धा पैशांचं वितरण झालंय आणि आज मंगळवार सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होत असल्याची माहिती समोर आली होती. आणि तशा प्रकारे या ठिकाणी आता सर्वच महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कोणकोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद ठरवण्यात आले म्हणजेच बाहेर काढण्यात आले. बघा एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, इथून पुढे जे पैशांचं वितरण होणार आहे तर ते फक्त गोरगरीब महिलांना होणार आहे. तुम्ही श्रीमंत महिला असाल, तुमची संपत्ती भरपूर असेल, तुमची इन्कम चांगली असेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. कारण लाडकी बहीण योजना जी काढल्या तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या. तुम्ही जर श्रीमंत असाल, तुमचे इन्कम सोर्स जास्त असेल तर अशा बहिणींसाठी ही योजना नाही आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड असेल आणि रेशन कार्डावरती गहू आणि तांदूळ तुमच्या घरामध्ये मोफत मिळाला असेल तर त्या बहिणी गोरगरीब महिला आहे असं समजलं जाईल आणि त्यांना पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती आणि तशा प्रकारे पैसे सुद्धा जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग आता जिल्ह्यांची एक लिस्ट तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे, पण त्याआधी नेमकं कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा पाहूया.
आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सांगण्यात आलंय जवळपास आता बघा या ठिकाणी आता 17.5 ते 18 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले, कारण अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या केवायसी केल्यानंतर जुलै ऑगस्टचा महिना हप्ता वाटण्यासाठी आता केलेल्या आहेत. सर्वच लाडक्या बहिणींना जर पैसे देत बसलो तर ते आम्हाला परवडणार नाही असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. कारण पहिला तुम्हाला चांगलंच माहिती आहे, पहिला म्हणजे कधी तर लक्षात ठेवा, पहिला बरोबर या ठिकाणी 1 वर्षाच्या आधी ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी सरसकट सर्वांना पैसे वाटप व्हायचे. जवळपास 2,46,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरलेल्या होत्या आणि त्यांना सर्वांना पैशांचं वितरण सरकार करत होतं. परंतु ज्यावेळी सरकारने चौकशी केली की आता लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत ती श्रीमंत आहेत आणि त्यांना पैशांचं वितरण करायचं नाही, फक्त गोरगरिबांना करायचं, त्यावेळी फक्त 1,40,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्या. जवळपास 1 कोटींच्या आसपास लाडक्या बहिणी या ठिकाणी आता अपात्र सुद्धा केवायसी केल्यानंतर करण्यात आले आहेत. मग आता नेमकं तुम्हाला पैशांचं वितरण आज होणार का? आज वार या ठिकाणी मंगळवार आहे आणि 18 ऑगस्ट आहे. काल सुद्धा पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात आले आणि आज सुद्धा पैशांचं वितरण जोरदार बँकेच्या खात्यावरती आता होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात पैशांचं वितरण होणार नाही असं सांगण्यात आलंय. मग त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या आहेत, त्यांना पैशांचं वितरण नेमकं का होणार नाही, त्यांनी का नेमकं काय चुका केल्यात का, आणि चुका केल्या असत्या तर त्या दुरुस्त कशा करायच्या, ही सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, पहिल्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी प्रकार आता सांगण्यात आलाय. ज्यांनी या ठिकाणी आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेडेगावामध्ये ज्या ग्रामीण भागातील बँका आहेत तर त्यांनाच आज पैशांचं वितरण आता होणार आहे. इतर बँकेमध्ये काही कारणाने आता सर्व्हर डाऊन येत असल्याची माहिती समोर सूत्रांकडून आली होती. त्यामुळे फक्त याच बँकेमध्ये पैशांचं आज वितरण होणार आहे. त्यामुळे या बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल, परत एकदा सांगतो कोणत्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर खेडेगावातील ग्रामीण भागात ज्या बँका छोट्या छोट्या, तर यामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही म्हणाल की 14 जिल्हे कोणते आहेत, पटपट सांगा. तर त्याआधी ही माहिती समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यास वेळ होत आहे. तर बघा, जिल्ह्यांची लिस्ट आपण सांगूयाच, पण तत्पूर्वी या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करून तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणाला अपात्र करण्यात आले, आम्ही त्या यादीमध्ये बसतोय का, पात्र होतोय का अपात्र होतोय, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर बघा, दुसरा लाडक्या बहिणींचा प्रकार आहे ते म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार. आता तुम्ही म्हणाल की पॅन कार्ड तर सगळ्यांकडेच असतंय. तर बघा, अनेक महिलांनी काय केलं आहे, आपलं जुनं पॅन कार्ड आणि नवीन पॅन कार्ड असं या ठिकाणी 2 पॅन कार्ड काढले आहेत आणि 2 पॅन कार्ड असेल तर महिलांना दंड सुद्धा होऊ लागलाय. काही महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही पॅन कार्ड अपडेट करू शकता परंतु डबल या ठिकाणी काढू शकत नाही. आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकता परंतु डबल आधार कार्ड काढू शकत नाही, कारण हेच महत्त्वाची या ठिकाणी कागदपत्र असल्याने लाडक्या बहिणी यावरतीच मोठा फ्रॉड करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकाच घरातील 3 ते 4 जण हप्ता घेत असल्याची माहिती सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच त्या महिलांचा हप्ता या ठिकाणी डायरेक्ट बंद करण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला दिले आहेत. कारण ही जी योजना आहे तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या, परंतु एकाच घरातील जर तुम्ही 3 ते 4 जण हप्ता घेत असाल तर सरकार म्हणतंय आम्हाला ते अजिबात परवडणार नाही. सरकारचा नियम असा आहे, एक तुम्ही महिला लग्न झालेली आणि एक त्या ठिकाणी आता जी काय मुलगी असेल म्हणजे तिचं लग्न झालेलं नाही अशी मुलगी, अशी घरातून फक्त 2घीच जण हप्ता घेऊ शकता. म्हणजे लग्न झालेली एक व्यक्ती आणि लग्न न झालेली एक व्यक्ती असं या ठिकाणी आता तुम्ही 2घीच हप्ता घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त जर हप्ता जर या ठिकाणी घेण्यास आता तुम्ही प्रयत्न केला, तुमच्या रेशन कार्डावरती नावं सगळ्यांची या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचलेली असतात आणि एकाच घरातील जास्त जण हप्ता घेत आहे म्हणून सर्वांचे हप्ते या ठिकाणी आता बंद सुद्धा करण्यात येऊ शकतात. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घरातील 3 ते 4 जण हप्ता जास्तीत जास्त घेणाऱ्या महिलांचा हप्ता सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्ही सावध राहायचं आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही घरातील दोघीच जण हप्ता घ्यायचा आहे, हे कधीच तुम्ही या ठिकाणी विसरू नका. अन्यथा सर्वांचेच हप्ते सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येऊ शकतात. बघा, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा एक जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या. ती लिस्ट या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सरकार काय म्हणतंय, ज्यावेळी तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत होत असतं आणि तिकडून पैशांचं वितरण होण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आले आणि डीबीटीचं बटन दाबल्या इकडे महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिल्ह्यांची यादी सांगा, तर जिल्ह्यांची यादी पुढच्या 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो. परंतु तत्पूर्वी आपण एक छोटंसं या ठिकाणी आता लाडक्या बहिणीचा एक प्रकार पाहणार आहोत, ज्यामध्ये लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले आणि ते पात्र होण्यासाठी नेमकं काय काय करायचंय प्रोसेस, हे सुद्धा 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी आपण समजून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी असं होऊ लागले, महिलांनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतलेले आहेत आणि केवायसी प्रक्रिया केलेल्या आहेत. परंतु सरकारला आता ऑनलाईन असल्यामुळे सर्व काही या ठिकाणी समजतं आणि त्यामुळे या ठिकाणी जुलै ऑगस्टचा अनेकांना काल हप्ता आलेला नाही. आता काय झालेला प्रॉब्लेम, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. त्या आता पहिला कसं होत होतं, लाडकी बहीण योजनेची एकाची केवायसी करायची होती, म्हणजे जी लाडकी बहीण हप्ता घेत्या तिचं केवायसी करायची होती. परंतु सरकारला असं समजलं की एका कुटुंबाचं उत्पन्न चेक करूया, एकाचं उत्पन्न चेक केलं तर जास्त होणार नाही, परंतु जी महिला या ठिकाणी लग्न करून जाते तिच्या नवऱ्याचं उत्पन्न चेक करायला पाहिजे, किंवा जी मुलगी या ठिकाणी हप्ता घेते तिच्या वडिलांचं उत्पन्न चेक करायला पाहिजे. त्यामुळेच केवायसी करताना तुमच्या वडिलांची पण तुम्हाला केवायसी करायला सांगितल्या, किंवा लग्न झालं असेल तर तुमच्या पतीची पण केवायसी तुम्हाला करायला सांगितल्या. आणि लक्षात ठेवा, सरकारने केवायसी का करायला सांगितली, तर तुमचं उत्पन्नाचा सोर्स सरकारने चेक केलास, त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या वडिलांचं किंवा लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं सुद्धा उत्पन्नाची मर्यादा चेक केली आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता सापडलेला आहे. सरकारचा नियम काय आहे, 2.5 लाखांच्या वरती जर 1 रुपया जरी उत्पन्न तुमचं गेलं असेल तर तुमचा हप्ता डायरेक्ट या ठिकाणी बंद होऊ शकतो. आणि दोघांचं एका घरातील उत्पन्न चेक केल्यामुळे तो हप्ता 2025चा जो काय या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा आहे, तर या ठिकाणी तुमची 2.5 लाखांच्या वरती गेलेली आहे. आणि त्यामुळेच 2,46,00,000 लाडक्या बहिणींपैकी 1 कोटी जवळपास लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि हाच मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि लाडक्या बहिणी ज्या आतुरतेने वाट बघू लागलेत की आम्हाला पैशांचं वितरण का होत नाही, तर तुमची 2025ला म्हणजेच मागच्या वर्षी उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी वाढलेली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण झालेलं नाही, हे स्पष्टपणे या ठिकाणी आता समोर आले आहे. हा झाला भाग वेगळा. परंतु आज वार या ठिकाणी आता मंगळवार आहे आणि वाटपाचा दुसरा दिवस या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि मग त्यांना पैशांचं वितरण कोणाकोणाला करण्यात येऊ लागलं आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, तुम्ही ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी पैशांचं वितरण तर होत असतं, परंतु फक्त मोजक्याच लाडक्या बहिणींना आणि मोजक्याच जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होत असतं. आणि तशा प्रकारे जोरदार पैशांचं वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. चला तर मग आता या ठिकाणी तुम्हाला सर्व काही जिल्ह्यांची यादी आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे. सर्व जिल्हे या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्या जिल्ह्यांची एक लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये फक्त गोरगरीब महिलांचे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आल्याचं माहिती समोर येत आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, बीड, आणि दुसरा जिल्हा जालना. आता बीड आणि जालना जिल्ह्यातील अनेक महिला गोरगरीब आहेत, त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले, चालू मोबाईल नंबर जो मेसेज लाडक्या बहिणींचा येतो त्यावरती, तर तो सुद्धा या ठिकाणी जोडलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड आणि लातूर. गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून या जिल्ह्यांची चांगलीच ओळख आहे, त्यामुळे पैशांचं वितरण त्यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा समोर आला आहे, सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तो म्हणजे यवतमाळ, धुळे आणि अकोला. हे 3 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये जर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होण्याची दाट शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, त्या ठिकाणी मुंबई उपनगर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुण्याचा काही भाग, यामध्ये सुद्धा अनेक महिलांना पैशांचं वितरण लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर कोल्हापूरचा काही भाग, त्यानंतर रत्नागिरी,
त्यानंतर बघा रायगड आलं, त्यानंतर साताऱ्याचा काही भाग या ठिकाणी सांगण्यात आलाय. बुलढाणा जिल्हा तुम्हाला माहित आहे खूप मोठा जिल्हा आहे, त्यामुळे यांना सुद्धा पैशांचं वितरण लवकरात लवकर होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मिळालं तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.